पंढरपूर नगर परिषदेचे पडघम जसजसे वाजत आहेत तसतसं राजकीय उलथापालथ होताना आपल्याला दिसते आहे। आज आपण बोलणार आहोत पंढरपूरचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भाजपची बुलंद तोफ म्हणून ज्यांना या सोलापूर जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं असं आदरणीय श्रीजी कटेकर आज आपल्या करेक्ट कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे। काल भाजपची बैठक झाली आणि या भाजपच्या बैठकीमध्ये पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशा प्रकारची एक जोरदार मागणी झाली। त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। श्रीजी नमस्कार। नमस्कार। काय नेमकी बैठक झाली आणि निष्ठावान म्हणजे नेमकं काय? बरेच दिवस आमच्या सगळ्यांची इच्छा होती की ज्येष्ठांना आम्ही जे आज 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली। पूर्वी आम्ही संघाचं काम करत होतो RSS, त्याच्यानंतर जनसंघाचं काम केलं, जनसंघानंतर जनता पक्षाचं काम केलं आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना 6 एप्रिल 1980ला झाली। तेव्हापासून आज कामात आहेत। आम्ही कुठली अपेक्षा केली नाही आजपर्यंत, कुठलं पद पार्टीकडेही मागितलं नाही, कुठल्या नेत्याकडेही आम्ही मागितलं नाही। फक्त आमचं एकच स्पष्ट बोलणं आणि स्पष्ट काय असेल ते, जिथं चुकलंय तिथं कोण मोठा नेता असो नाही तर कोणी असो त्याच्या कानाला धरून बाबा प्रश्न विचारणं आमचं काम। दुर्दैवानं काही वेळेला त्याचं नुकसानही आम्हाला झालं की त्याच्यामुळं काही आम्हाला पदही मिळालं नाही। ठीक आहे, त्याचं काही देणं घेणं नाही। आपण एकदा बांधिलेत हिंदुत्वाला आणि आपल्या विचारधारेला, त्याच्यामुळं आम्ही एकंदरीत आत्तापर्यंत 15 दिवस झाले हे सगळं नगरपालिकेच्या रणधुमाळीत चाललं होतं। सरकारच्या कडनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते पातळीवरनं निर्णय झाला की पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवायची। आम्हालाही बरं वाटलं बाबा काही असं ना, आमची जी भावना आत्तापर्यंत होती ती भावना साकारली गेली। परंतु एकंदरीत पाहिला त्यांनी जे मध्यंतरी जयकुमार गोरे पालकमंत्री आहेत सोलापूर जिल्ह्याचे, त्यांच्याकडं देवेंद्र फडणवीसनी जबाबदारी दिली आणि पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी नगरपालिका निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त संख्येनं निवडणुका लढवाव्या आणि निवडून आणावं ह्या भावनेतनं। परंतु एकंदरीत पंढरपुरात 2 दिवसाखाली ज्या काही मुलाखती झाल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्या काही इच्छुक उमेदवारांच्या अर्ज मागून घेतले त्याचा सगळा एक साधारण आम्ही येणाऱ्या बातम्यावरनं अभ्यास केला की याच्यामध्ये आम्हाला जुन्या ज्येष्ठांचे जे काही पहिल्यापासून काम आमच्याबरोबर कार्यकर्ते होते, अगर जे आता इच्छुक आहेत त्यांना भावना आहे की बाबा पार्टीत आपण एवढे वर्ष काम करतोय, निदान पार्टीनं कुठेतरी आपल्याला संधी द्यावी या दृष्टिकोनातून। पण त्याच्यामध्ये आम्हाला काहीसही आढळलं नाही। पण त्यातल्या त्यात 5-6 लोकांनी अर्ज केले। त्या लोकांनी अर्ज केल्यानंतर त्यांना सगळ्यात आम्हाला कुठली गोष्ट खटकली, तुम्ही ठीक आहे मुलाखतीला बसलायत, जिल्हाध्यक्ष होते, जयकुमार गोरे होते, प्रशांत परचारक होते, अजून अन्य नेते कोण मंडळी असतील ते होते। उमेदवाराची खच्चीकरण तुम्ही सुरुवातीला 40-40 लाख रुपये खर्च करायची तुमची तयारी आहे का? मुलाखतीतच विचार, मुलाखतीतच ही कुठली पद्धत काढली? माझी परिस्थिती काही नाही आहे माझ्या खिशात, माझी उभारायची इच्छा आहे। बरोबर, जनता मला दिल न दिल तुम्ही कोण ठरवणार आहे? मग ही सवय तुम्हीच लावली ना। 40 लाख रुपये कशाला लागतात खर्चाला? नगरसेवक पदासाठी। नगरसेवक पदासाठी म्हणजे काय हे झालं? कोण धुतल्या तांदळाचा नाही तुकाराम बुवा नाही, आम्ही मान्य करतो। परंतु ह्याचं खच्चीकरण इथं सुरुवातीला पाऊल टाकलं की तुझी ताकद आहे का? तुम्ही कोण विचारणार आमची ताकद? बरोबर, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, ज्या वेळेला हा निर्णय झाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवायची, मग तुम्हाला वरिष्ठाकडनं काय आदेश होते की जुन्या आणि नव्या लोकांना एकत्रित घेऊन तुम्ही बसून निर्णय ठरवा। आज सगळ्यात सुनीलजी तुम्हाला सांगतो मी, आज सगळ्यात आमच्या एकाही वरिष्ठ नेत्याचं तर इकडं हे नाहीच, लवलेश नाही। आता पश्चिम महाराष्ट्राचा संघटन मंत्री आहे मकरंद देशपांडे मिरजेची, आज सगळ्यात ती फिरकले नाही। पूर्वी भारतीय जनता पार्टीत पद्धत अशी होती की संघटन सरचिटणीस पद होतं राज्य लेवलचं, की फक्त संघटनेचंच काम करायचं।
इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणजे ते सुद्धा संघटन सरचिटणीस पद कसं होतं, संघाकडनं नेमलं जायचं, त्याला खिळी बसली. ठीक आहे, काय वरिष्ठ वर्ण निर्णय झाला असेल, परंतु आज परिस्थिती अशी आहे की एकही जयकुमार गोरे पालकमंत्री आहे, भारतीय जनता पार्टीचे तुम्ही एक मंत्री आहात, जबाबदारी व्यक्ती आहे, तुम्ही विचारलं का? जबाबदारी सगळी प्रचारकांच्याकडे दिली, पेपरला सगळ्या बातम्या आल्या, मीडियाला बातम्या आल्या, परंतु प्रचारकांना हे विचारलं का की निष्ठावान जुने लोक आणि नवीन ह्याची आम्हाला समोर एकदा मीटिंग घ्या. मीटिंग बोलवली का? नाही बोलवली. असं काही नाही. काल शेवट मग आमच्या काही लोकांनी आमचा जो ग्रुप आहे, ओल्ड ग्रुप, त्याच्यावर टाकली की बाबा आपण सगळे एकत्र जमू. आणि काल त्यानिमित्तानं आम्ही सगळे एकत्र जमलो. त्याच्यामध्ये आम्ही सांगोपांग चर्चा झाली. एक साधारण 12 जण आम्ही काढले इच्छुकांमध्ये. 5 नंबरमध्ये अनुप देवधर आहे, 8 नंबरमध्ये बादलसिंह ठाकूर आहे आमचा पूर्वीचा कार्यकर्ता, आता सुनील डोंबे इथं इच्छुक आहे. महिलामध्ये अपर्णा तारके पूर्वीची उपाध्यक्ष होती भाजपची, ती आहे इच्छुक. त्याच्यानंतर 17 नंबरमध्ये तो अण्णा धोत्रे म्हणून आहे. 17मध्ये ह्याची आदररावची बायको इच्छुक आहे. 18मध्ये तो अण्णा धोत्रे इच्छुक आहे. हे काही असे काही नावं काढली, ते 12 जणांची संख्या झाली. काशीनाथ चेट्यांचा मुलगा सौरभ आहे. बरोबर. ह्या सगळ्यांचा एकंदरीत आम्ही काढला. आणि ते सगळे म्हटले की बाबा तो नितीन करंटे म्हणून एक आहे, आता करंटेचं दुकान आहे, तो त्यानं दोघांनाही, बायकोला आणि त्याला दोघांनाही तिकीट 8 नंबरमध्ये मागितलंय त्यानं. मुळात पहिली वॉर्ड रचना करताना इतकी विचित्र केली आहे की त्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही वॉर्ड रचना करता, अगर जे काही त्याचं हे हरकती मागवता, बाकीचं हे म्हणणं, सगळ्या पक्षांना एकत्र बोलवलं पाहिजे तुम्ही. अगदी बरोबर. मला दाखवून द्या ही वॉर्ड रचना करताना अगर कोणाचं काय म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रशासनानं सर्वपक्षीय कुणालाही बोलवलं नाही, फक्त वन वे कारभार चालला. आम्हाला प्रचारकांना विरोध नाहीये, त्यांच्या ज्या वागण्याच्या पद्धतीला आणि त्यांचं जे हुकुमशाही आहे त्याला आमचा विरोध आहे. ही परिस्थिती नकोय. तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन जायचं म्हणून वरिष्ठ तुम्हाला सांगतात आणि तुम्ही मनमानी कारभार करता. मग दरम्यान काय झालं, काल काशीनाथ चेट्यांनी ह्यांना बोलवलं, समाधान आवताड्यांना. आले समाधान आवताडे, पण आमच्या आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात पहिला आमदार आहे की आमच्या पार्टीच्या लोकांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी बोलवल्यावर तो माणूस हजर राहिला. आज तागायत कुठलाही आमदार हजर राहिला नाही. पण तो समाधान आवताडे आले, त्यांना आम्ही सांगितलं विद्यमान आमदार तुम्ही. पण परवाही मला, मी जेव्हा डिस्चार्ज देऊन आलो त्यावेळेस मला घरी बघायला आले. म्हटलं दादा तुम्ही विद्यमान आमदार आहात, भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात, लोकांना तुमच्याकडनं कार्यकर्त्यांना सगळे अनुदान पाहिजेत, कामं पाहिजेत, सगळे सुविधा पाहिजेत, तुम्ही जोर धरा ना की कमळावरच लढलं पाहिजे. बरोबर. आमदार जर कमळावर निवडून येत असेल तर नगरसेवक काही येऊ नये. अगदी बरोबर. हा आमचा मुद्दा होता. त्याच्यामध्ये काल आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही विद्यमान आमदार आहात आणि आमची तळमळ अशी आहे, आमचे 10-12 लोक आहेत, तुम्ही आम्हाला आजपर्यंत कुठले बोलवलं नाही. ठीक आहे, नाही बोलवलं, पण आहे ते बाबा काय, पालकमंत्र्यांचं काम होतं ना चौकशी करायचं. तुम्हाला पालकमंत्री या नात्यानं तुमच्याकडं मुख्यमंत्री साहेबांनी जे जबाबदारी दिली ती सर्वांना समान वागणूक देऊन द्यायला पाहिजे ना. पंढरपुरात जायचं फक्त पर्यटकांची भेट घ्यायची. भारतीय जनता पार्टी म्हणजे प्रचारक नव्हे ना. बरोबर. मी बावनकुळ्यांना आणि ह्यांना म्हटलं पंढरपूर भारतीय जनता पार्टी ही प्रचारकांना बीओटी तत्वावर चालवायला दिली आहे. हा माझा आरोप आहे. गंभीर आरोप आहे तुमचा. ही परिस्थिती आहे. किती वेळा तुम्ही ज्या वेळेला ह्यांनी मिटिंग मध्ये एकदा ह्याला बोलवलं कार्यक्रमाला अर्बन बँकेच्या हॉलमध्ये, दोघंही होते, प्रशांत होता, उमेश होता. त्यावेळेस त्यांना मी म्हटलं होतं तुम्हाला जर श्रीमंतांची बरोबरी करायची असेल
आणि श्रीमंतासारखा नावलौकिक मिळवायचा असेल तर पहिलं बरं म्हणलं कार्यकर्ते काय आहे म्हणलं तुम्हाला तोंडावर बोलत नाही, घाबरतात, मागणं कुचबुच करतात. मी आज तुम्हाला तोंडावर सांगतो, गाडीच्या काचा खाली करा, सामान्य कार्यकर्त्याला नमस्कार करून काय तुझी अडचणी विचारा, तर ती पद्धत आहे म्हणजे जनसामान्यात मिसळा. हा, बरोबर. लाल घालती दोघं भाऊ माझ्यावर, मला काही फरक पडत नाही, काय तुम्हाला मागायला यायचं नाही मला. परंतु ज्या वेळेला तुम्ही हे नाटक करता की आम्ही जनसामान्यासाठी काम करतो, जनता दरबार अमुक तमुक, किती सामान्य जनता तुमच्या समोर फक्त तुमच्याकडे येणारे कॉन्ट्रॅक्टर आणि बाकीचे बगल बच्चीच होते. सामान्याचं काय कल्याण झालं मला सांगा ना. पंढरपूर नगरपालिकेत आजपर्यंत बेकायदेशीर नळ कनेक्शन किती आहेत, त्याचा कधी आढावा मागितला कोणी? रस्त्याचं काम करताना एकदा तुम्हाला सांगतो, ही जी पाईपलाईन टाकतात मोठ्या मोठ्या पाण्याच्या, आमच्या दुकानापासून पाईपलाईनचं काम चालू होतं. कॉन्ट्रॅक्टर उभा होता, मी म्हणलं त्याला मला ह्याचं कामाची हे दे ऑर्डर, वर्क ऑर्डर. तो कोण तुम्ही मागणार काय? मी म्हणलं मी कोण काय मला सांगायची गरज नाही, सामान्य नागरिक म्हणून मला अधिकार आहे लोकशाहीनं, वर्क ऑर्डर दाखव. मग मी काय केलं, आमच्या मित्राकडे एक व्हर्नियर हा प्रकार असतो इंजिनिअरिंग मध्ये, ते आपल्या केसाचं सुद्धा मोजमाप कळतं त्याच्यावर. तो व्हर्नियर घेतला आणि मी पाईपच्या ह्याला लावा लागलो. तो तिथनं पळत सुटला, पळत. आणि त्यानं काय केलं, शैलेश बडवे हा विवेक बॅनर त्यावेळेस नगर हा ऋषा उत्पाद ह्यानं सगळ्यांना बोलवलं, हे काम करू देत नाहीत, असं आहे तसं आहे. मी म्हटलं तुम्ही नगरसेवक आहात, अडचण काय तुम्हाला? मी व्हर्नियर लावतोय, पाईपच्या वर्क ऑर्डर मध्ये जर पाईपची एवढ्या इंचाचा पाईप ते मी वापरावा असं जर असेल आणि तो जर पाईप मापात कमी असेल, तुम्हाला व्हर्नियर म्हणजे काय माहित नाही, इथनं सुरुवात आहे. गेज त्या पाईपचं, त्या गेजचा पाईप मोबाईलचं ते मशीन आहे इंजिनिअरिंगच्या. भले मी इंजिनियर नाही पण मी अभ्यास केला ना त्याच्यावर. आणि खरं जबाबदारी ती नगरसेवकांची हे तपासायची. तुम्ही ऑर्डर देताय, सह्या करताय, मग ती जेव्हा ऑर्डर जाती वर्क ऑर्डर, रस्त्याचं काम करता तुम्ही. माझ्या रस्त्याचं इथं काम चालू होतं, त्याला मी म्हणलं किती इंचाची खडी टाकायची बोली आहे, डांबर किती इंचाचा टाकायचा आहे, काहीच माहिती नाही. काय रे असं काम करायचं काय झालं? म्हणजे आता मला माझे जवळजवळ 7 ते 8 अर्ज असतील नगरपालिकेत. तुम्ही आषाढी वारीला एवढा मोठा निधी येतो, सप्तमीला काम रस्ते दुरुस्ती सुरू करता, वारीच्या गडबडीत खडी सामान्य माणूस वारकरी जाऊ द्या चालत, डोळ्यात पाणी येतं. काय परिस्थिती, वस्तुस्थिती. बरं त्यांना मी विचारलं नगरपालिकेत जाऊन चीफ ऑफिसरला, कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही, काम करत नाहीत, किरकोळ लिखी द्या म्हटलं. काम मिळत नाही, अगर कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही हे लिखी द्या ना, मला काही तुम्हाला वाकडं बोलायचं नाही, शिव्या द्यायच्या नाही. बरोबर. तुमचं जे म्हणणं आहे ते मला 4 ओळी लिहून द्या, मी बघतो ना पुढं कसं करायचं ते. ही जर परिस्थिती नगरपालिकेची असेल, आज मला सांगा पंढरपुरामध्ये नळपट्टी आकारली जाते, तुमच्याकडे बोर पण आहे आणि नळाचं कनेक्शन पण आहे, आणि ज्यांच्याकडे बोर आहे पण ते नळाचं कनेक्शन नाहीये, तुम्ही दोन्ही पाणीपट्टी कशी स्वीकारू शकता? कनेक्शन असेल तर कसं घेणार? बरोबर, एकच घ्यायला. तुम्ही लाईट बिल जातं ना ह्यांचं बोरचं, आम्ही नळाचं पाणी पित नाही तुमचं नगरपालिकेचं, तरी बिल कसं भरायचं? मग बिल का घ्यायचं? ह्याच्यावर किती जणांनी अभ्यास केला? शिरीषजी, आता आपण जी काल मीटिंग झाली त्यामध्ये काय आमदार साहेबांनी शब्द दिला? आमदार साहेबांनी सांगितलं ते वर्ण अशी स्ट्रॅटेजी असं आहे तसं. मी म्हटलं ते काय वर्ण आहे आणि काय नाही हे आम्हाला सांगायचं नाही. आम्ही काही 12 लोकांची नावं दिलेत, ते 12च्या 12 बसतील अशी आमची अपेक्षा नाही. बरोबर. पण 12 मधले 4 जरी बसावेत, बरोबर, ह्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करणार? अच्छा, काय म्हणले? नाही, मी प्रयत्न करतो, जास्तीत जास्त ताणून धरण्याचा प्रयत्न करतो. ताणायचं असलं असतं तर तुम्ही मागच ताणलं असतं. म्हणजे बरोबर, तुम्ही कसं केलंय म्हणजे तुम्ही आता 2-3 उमेदवार त्यांना
भेटायला गेले. मीच सांगितलं, माझ्याकडे घरी येऊन आलं की बा असं असं आमची इच्छा आणि काय करू. समाधान आवताड्यांना जाऊन भेटा. समाधान आवताड्यांनी सांगितलं तुम्ही प्रशांत परिचारकांना जाऊन भेटा. मी म्हणलं काय विषय, विद्यमान आमदार कोण, अवताडे साहेब. संपला विषय. पण निवडणुकीची सूत्र परिचारक साहेबांकडे दिली. असू द्या ना, निवडणुकीची सूत्र असली तरी अर्ज काढून मागणी करायला काय हरकत आहे. बरोबर. आणि कुठल्या निकषावर तुम्ही डावलणार. भारतीय जनता पार्टीत काही त्यानं 2 वर्षाखाली प्रवेश केला नाही. काँग्रेसमधनं राष्ट्रवादीतनं येऊन प्रवेश केलेला नाही. वर्षानुवर्ष काम करत आलेले आहेत. बरोबर. आता तुम्ही जो मुद्दा सांगितला, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून आलेले आता नेतृत्व करतायत. आता तुम्ही सांगितले की गेल्या कित्येक वर्षापासून कमळ हा चिन्ह घराघरात जावं म्हणून तुम्ही प्रयत्न केले, लढलो आम्ही. आता परिस्थिती अशी आहे की वरूनच आदेश आहेत की आता कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढा. हो. तर आता जे काय आता पालकमंत्री असतील किंवा पंढरपूरचे नेतृत्व करणारे समाधानदादा अवताडे असतील, प्रशांत मालक असतील, हे सगळे इतर पक्षातून आलेले आहेत. हो. आता हिंदुत्ववादी विचारसरणी जर त्यांनी आता अंगीकारली असली, स्वीकारली असली, तर ह्याच्या अगोदर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्या पक्षात काम करून आता भाजपमध्ये आले आणि आता त्यांच्या हातात भाजपची सगळी सूत्र आहेत. त्यामुळे जुन्या लोकांची जी काय भावना आहेत त्यांच्या की बाबा भाजप घराघरापर्यंत गेलं पाहिजे, कमळ चिन्ह गेलं पाहिजे, ही भावना तर ह्या लोकांना समजतात का त्यांना? तुम्ही म्हणला हिंदुत्ववादी म्हणून, हे हिंदुत्ववादी मूळचे नाहीत. श्रीमंत परिचारक, प्रशांत परिचारक आमदारकी लढवली. त्यांचा बालेकिल्ला म्हणणारा कालिका देवी चौक एक उदाहरण देतो मी. बरोबर. किती मतदान झालं काढून बघा ना. दिले का मत? आणि एक लक्षात घ्या, श्रीमंत असताना त्यांचे पद्धत काम करण्याची वैशिष्ट्य एक होतं. जरी ते काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये होते, परंतु वेळेकाळेला हिंदुत्ववादी कार्यक्रम असले, संघाचे कार्यक्रम असले, त्याचं सहकार्य करतो. बरोबर. आम्ही नाकारत नाही. ही भावना तुमच्यात का नाही मग? पर नगरपालिकेचे टार्गेट तुम्ही अभ्यासू नगरसेवक उमेदवार निवडताना तुमची का भावना नाही की तिथं जाणारा अभ्यासू नगरसेवक पाहिजे? तुमचं काय म्हणताय, कसा निकष असावे निवडताना, उमेदवार निवडताना? पैशाचं त्याचं पहिलं शिक्षण. पैशाचं दुय्यम आहे हो. पैसा लागतो मान्य आहे की, पहिलं त्या उमेदवाराचं शिक्षण कमीत कमी तो मॅट्रिक असावा. की जो पत्रव्यवहार सरकारकडनं काही इंग्लिशमध्ये येतो, काही मराठीत येतो, सगळ्याच मराठीत येत नसतो. काय आले, चीफ ऑफिसरला उभारायचा अधिकार पाहिजे ना तुम्हाला विचारायचा, जाब विचारता आला पाहिजे काय आहे. बरं, हे कुठल्या नगरपालिका अधिनियम मध्ये कुठल्या ह्याच्यात कलमात बसतं? बरोबर. आतापर्यंत आलेला निधी त्याचा खर्च कशा पद्धतीने झाला? आता घंटा गाडीचा कचरा तुम्ही उचलता, त्यांनी मध्यंतरीच्या काळात 2 वर्षाखाली एक पत्री ठोकली प्रत्येकाच्या घराला. हो. ती व्हिडिओ हे घ्यायचं म्हणजे हा घंटा गाडी आमच्याकडे येऊन गेली. आज परिस्थिती अशी काही ठिकाणी तो घंटा गाडीवाला येतो, आवाज द्यायचा नाही, हे करायचं नाही, आलोय कळणार कसं तुम्हाला? काहीतरी वाजवा तुम्ही. अगर घंटा गाडी आली म्हणून काहीतरी पुकारा. 5:15 सकाळी 5:15 यायचं. माझ्या इथलं उदाहरण सांगतो मी. हा, काय कळणार आहे तुमचं? बरं, गंमत अशी आहे, इथं उत्पत्व केलेत त्यांनी, कॅमेरे बसवले. त्यांचे एक पुतण्या, त्यांचा कोर्ट आहे, तो सुट्टीला आलता. इथं सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. लोक रस्त्यावर आणून केर ओततात. फुटेज घ्या म्हटलं तुम्ही, त्यांचं कारवाई करा. तो 700 रुपये देऊन रोज स्पीकरवाला फिरतो. तो बिचारा पोट त्याचं भरत असेल. 700 रुपये दिवसाला तुम्ही देता. लोकांना खर्च करू नका, नाही तर दंडात्मक कारवाई करू. किती जणांवर केली कारवाई? खरं, शिस्त लावायला पाहिजे. ते मी जाधव नगरपालिकेत जेव्हा जाधवांना भेटायला गेलो, मी बोललो तुम्ही चीफ ऑफिसर आहात, शासनाचा पगार घेता,
किती वेळ खुर्चीत बसून काम करता? ह्याचं काही तुमचं पुस्तक असेल ना की मी ऑफिसमध्ये एवढा वेळ आहे, नमूद करायला पाहिजे. कायद्यानं बंद नाही त्यांना. मी जाताना तुम्ही सांगून गेलं पाहिजे की मी आज ह्या कामासाठी बाहेर चाललोय, आहे त्याचं काही. मग चीफ ऑफिसर या नात्यानं तुम्ही, मी म्हणत नाही रोज हिंडा, 1 महिन्यातनं काय सायकल घ्या, चालत जावा, पण फेरफटका मारला पाहिजे शहरामध्ये. श्रीजी, मागाचा एक मुद्दा तुम्ही सांगितले की शिक्षण एक महत्वाचं निकषामध्ये, उमेदवार निवडीच्या निकषामध्ये शिक्षण मॅट्रिक पर्यंत. दुसरी गोष्ट, त्याचा पूर्ण नगरपालिकेचा अभ्यास पंढरपूर नागरिकांच्या दृष्टिकोनातनं ज्या जीवनावश्यक गोष्टी मानल्या जातात, पाणी, हवामान, म्हणजे पर्यावरण पोषक वातावरण. दुसरी गोष्ट, आज वृक्ष कर आकारला जातो, शिक्षण कर आकारला जातो. शिक्षण कर आकारला जातो, त्या शिक्षण कराचा पैसा कुठं निधी वळला जातो, त्या उत्पन्नातनं होणारा खर्च काय आहे. बरोबर. शहरातले रस्ते, मी पूर्वी नगरपालिकेच्या शाळांच्या ह्याच्यावर सदस्य होतो. संजय अभ्यंकर हे होते चेअरमन. मला विरोध ह्याच्यातनं माझं नाव नोंदवलं गेलं. मी शाळा तपासायला गेलो सुनीलजी. उदाहरण सांगतो तुम्हाला. हनुमान मैदानातल्या शाळेत एका वर्गात 1 लाईन पहिलीची, 2री लाईन दुसरीची, 3री लाईन तिसरीची, 4थी लाईन चौथीची, एकाच वर्गात काय शिकवायचं. आणि उर्दू शाळा, त्याच्या सगळ्यात भयानक अवस्था म्हणजे अशी, उर्दू शाळेत धडे जर त्या पुस्तकात शिवाजी महाराजांचे असतील शिकवले जात नव्हते. मी शेवट 2-2 तास त्या वर्गात थांबलो आणि त्या उर्दू शाळेतल्या मास्तरला का शिकवलं नाही मला लेखी दे म्हणल्यानंतर त्याने शिकवायला चालू केलं. ह्या दृष्टिकोनातनं त्याला अभ्यास पाहिजे. तुम्ही उमेदवार निवडताना आमचं म्हणणं असं आहे, निकष पैशाचा लावू नका, त्याची मानसिकता शहराकरता किती हे बघितलं पाहिजे. ते पण आहे. तुम्ही एकीकडे असं म्हणत असताना लोक बाहेर पडत नाहीत. लोक माणसाला मत देत लोक का बाहेर पडणार नाहीत? मी जर सुनील उमरेंना म्हटलं तुमची 50 लाख रुपये खर्च करायची तयारी आहे का, सुनील उमरे म्हणणार घर जाळून कोळशाचा व्यापार का करू. पण काय, तू लढ, मी तुझ्या मागे आहे, हा आधार द्या ना. माणसं बाहेर येतील. बरोबर. तुम्ही आधीच पाऊल टाकले की सांगता 40 लाख रुपये खर्च करतोस का. अरे यातले एकही निकष आता लावले जात नाहीत ना. तुम्ही जे सांगताय की बाबा आमचं मागणी ही, आमचं म्हणणं एक आहे, निकष लावताना हे सगळे निकष तुम्ही विचारून त्याला, बाकीचे फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा तू नगरपालिकेत जायचं म्हणतोस, तो नगरपालिकेत जाऊन काय करणार हे विचारा ना प्रश्न. तुमच्या मागणीचा विचार केला जाईल पक्षाकडून. सांगायचं काम आमचं, शेवट विचार केला पाहिजे त्यांनी. केला पाहिजे. तळमळे आमची, भाजपची निष्ठावंत आहे म्हणून सांगितलं. आमची तळमळे एकच आहे. आज मला सांगा, विद्यमान आम्ही ज्या मिटिंगला होतो, विजय हा आपला बरोबर होता, माझ्या बरोबर, आमचा अध्यक्ष हो व्यापारी महासंघाचा. त्याला माहित नाही विद्यमान नगरसेवकला का तू मोळकर, विजय मोळकरला, सत्यविजयला. अरे म्हणलं, तो म्हणला तुम्ही जास्त म्हणला म्हणून मला कळलं. अरे मी म्हणलं कुठल्याही पदावर मी नसताना तुला सांगतोय. कुर्डुवाडीला मोहोळला जर एवढी मोठी कोट्यावधी रुपये किमतीची जागा असेल, तुम्ही म्हणता नगरपालिकेकडे निधी नाहीये, काय करायचं त्या जागा? झोपडपट्ट्या वाढवायच्यात का? विकायला द्या. मोहोळ आणि कुर्डुवाडीमध्ये पंढरपूर नगर परिषदेच्या मालकीची जागा आहे. हो. त्या जागा मग वाळुंजकर हळूच म्हणला, हे म्हणते ते खरंय साहेबाला सांग. मग काय कुणाच्या ताब्यात आहे ते जागा सध्या? नाव नगरपालिकेचं आहे हो, पंढरपूर नगरपालिकेच्या ताब्यात आहेत, पण तिथं आता सगळं बोकाळलंय ना, अतिक्रमण. अच्छा, हे लक्ष द्यायला पाहिजे का नको? तुम्ही आता ह्या लोकांनी सगळे विरोधक एकत्र आले, चांगले, परंतु पहिल्यांदा पंढरपुरात बेकायदेशीर, आता ज्या वास्तविक पाहता हे नगरपालिकेचे नगरसेवक जे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे पहिले नगरसेवक होते पण पुन्हा इच्छा व्यक्त केली त्यांनी, त्यांच्याकडनं एक प्रतिज्ञापत्र घ्यायला पाहिजे की ते नगरपालिकेच्या मालकीच्या जागा तुमच्या ताब्यात किती आहेत. बरोबर. कडेचा मुद्दा आहे.
प्रचंड जागा मोठ्या मोठ्या भूखंड आहे ते सत्ताधारी नगरसेवकांच्या ताब्यात आहे. कळीचा मुद्दा आहे. केलं त्याने अतिक्रमण कुठेही जागा द्या, कशाला पाहिजे कॅरिडॉर? ह्या जागा रिकाम्या आहेत तिथं करा ना तुम्ही. बरोबर. रस्ता रुंदीकरण करणं म्हणजे विकास नव्हे. मुबलक सुविधा तुम्ही सामान्य नागरिकाला काय देऊ शकता हा विकास आहे. हा होय. नाही, आता तुम्ही कॉरिडॉरचा मुद्दा उपस्थित केला. आता ह्या निवडणुकीमध्ये तो देखील विषय मोठ्या 100% प्रमाणात फटका बसणार आहे. कॉरिडॉरचा 100%. मंदिर परिसरात जेवढे वॉर्ड आहेत त्या लोकांना कुणी असो, कुठल्याही पक्षाचा असो, भले आमचा भाजपचा असो, अन्य कुठल्या विरोधकाचा असो, कारण दुर्दैव सगळेच सुनील जे असं आहे, सगळ्या पंढरपूरकरांनी एकत्र यायला पाहिजे होतं. आषाढी वारी भरती 3.5 दिवसाची. बरोबर. दशमी, एकादशी, द्वादशीला निम्म गाव रिकामं होतं. पण कालच्या आषाढीला गिरीश महाजन सारखा मंत्री माणूस एका हवालदार सारखं तू माचाडावर उभारतो आणि पद्धत आहे. शोभला असं बघा. तिथं उभारून ते प्रचार करतो. गर्दी दाखवली तुम्ही, कमी नाही केली, गर्दी दाखवली. एआय पद्धतीनं त्यांनी ते गर्दी दाखवली. 28 लाख यात्रा जर भरत असेल आणि चंगराचंगरी होऊन कोणाला दुखापत होत नसेल तर मग कॉरिडॉरची गरज काय? मुद्दा महत्वाचा आहे हा. त्यांच्या अंगलट येतोय तो. मग आताचा सुद्धा या कार्तिक वारीचा कार्तिक वारीला सांगितलं 14 लाख यात्रा भरली. दशमीला देवळाबाजूचा परिसर मोकळा होता, मोटरसायकल फिरत होते. जवळपास 5 लाख लोकांनी पदस्पर्श. मुळात पहिली गोष्ट आषाढीची तुम्ही अभ्यास घेतला का? आषाढीला पंचमी ते एकादशी विदर्भ खानदेश हा भाग येतो. हे लोक एकादशी करतात, ताबडतोब निघतात. आणि एकादशीला जो येणारा वर्ग आहे तो पौर्णिमेपर्यंत गोपाळकाल्यापर्यंत असतो. तो मराठवाडा, तळ कोकण, मुंबई हा भाग येतो. ते लोक द्वादशी सोडतात, नाहीतर गोपाळकाला जी पद्धत आहे पारंपरिक ती करून जातात. मग 3.5 दिवसासाठी आज ह्या लोकांना सगळ्यांना उद्ध्वस्त. आज मला सांगा 82ला माझी 2 दुकाने गेली. त्यांनी आम्हाला नगरपालिकेच्या जागेत 71 गट नंबर 71 मध्ये प्लॉट दिले. त्यावेळेस तो सुनील गुरव म्हणून ओव्हरसिअर होता. तुमच्या नावाचा प्लॉट ह्यांच्या नावावर करायचा, मधले पैसे घ्यायचे. त्यातला मी बाधित आहे. 500 स्क्वेअर फूटचा प्लॉट मला दिला, खरेदी खत दिलं, ते कब्जा पावती आहे. 1000 रुपये 2 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे पैसे भरून घेतले, त्याची पावती आहे माझ्याजवळ. आणि त्या जागेवर नगरपालिकेचा तत्कालीन कर्मचारी बनपट्टे नावाचा त्यांना अतिक्रमण करून बांधकाम केलंय. काय केलं नगरपालिका आतापर्यंत? तुम्ही काय केलं? पण त्याच्यानंतर वाना महाराज आमचे नगराध्यक्ष झाले. त्यांनी ठराव केला, भाडेकरून द्यायचा काय संबंध? अरे भाडेकरून द्यायचा काय संबंध म्हणजे मग तुम्ही त्यावेळेस नगरसेवक होता ना, अक्कल पाजळायची होती, विद्यमान आमदारही तिथं होते. त्यांनी सांगायचं ना, तुम्ही कब्जा पावती कशाला दिली, 1000 रुपये भरून कशाला घेतले? बरोबर. कब्जा पावती देताय, 1000 रुपये भरून घेताय, जागेवर तुम्ही आम्हाला जागा बघायला जावं म्हणून सांगता, जागेवर जागा नाही. अनेक लोकांच्या बाबतीमध्ये अशी घटना घडलेली आहे. मग आता उद्या जर कॉरिडॉर करताना कशावरून तुम्ही दुकानं देताल आणि जागा देताल? होऊ शकते आता 100%. बरं, आज जागा आहेत एवढं, मला वाटतं 2.5 वर्ष झाली असतील या चर्चेला कॉरिडॉरच्या. अधिकृत काय तुम्ही मांडला लोकांच्या पुढे? बरोबर. प्रोजेक्टची माहिती नाही अजून समोर लोकांच्या, नेमकं काय होणार आहे, काय होणार आहे. आता मंदिराला त्यांनी 75 कोटी रुपये दिले संवर्धनासाठी. 150 कोटी पहिले 75 कोटी दिले, नंतरचे 75 कोटी. संवर्धनाच्या वेळेस मी त्यांना पत्र दिलं कार्यकारी अधिकाऱ्याला की संवर्धन काय करणार ह्याचा नकाशा तुम्ही बाहेर बोर्ड लावा. लावला बोर्ड? नाही लावला. का देऊळ गळत होतं? हेमाडपंथी बांधकाम पूर्वीचं होतं तर देऊळ गळलं नाही. आणि आता संवर्धन झाल्यावर काय गळत?
त्याच्यानंतर माहिती अधिकार दिला. मी औसेकरांना जाऊन भेटलो. तुम्ही ऐश्वर्य संपन्न पांडुरंगाची चांदी काढून घेतली कमानीची, त्या काळात दात्यांनी दिली होती त्यांच्या, कवठेकर असतील आणि कोण असतील. ते म्हणले, मला उत्तर दिलं त्यांनी पुरातत्व खात्यानं आम्हाला सांगितलं. मी म्हणलं लेखी द्या. पुरातत्व खात्याचं जे पत्र आलंय ते आम्हाला द्या ना. आणि 700 वर्षापूर्वीचं मंदिर आम्हाला दाखवायचंय. तुम्ही बघायला होता का 700 वर्षापूर्वी कसं मंदिर होतं ते? किती दिशाभूल करायची हो. आणि सगळ्यात आम्हाला दुःख कशाचं आहे की हे गोष्टी आमच्यासारख्या सामान्य माणसाने विचारण्यापेक्षा तुम्हाला सामान्य माणसाने एक प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून निवडून दिलंय. तिथं तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. पालकमंत्री विखे पाटील पंढरपूर सोलापूर जिल्ह्याचे होते आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर मंदिरात होतो. त्यावेळी मी म्हणलं, कॅरिडॉरची अशी परिस्थिती, तुम्ही पालकमंत्री आहात आणि तुम्ही सरकारशी बोलून बाबा हा प्रश्न मार्गी लावा. इथनं गेल्यावर तो माणूस 8 दिवसानं शिर्डीला जेव्हा हा प्लॅन उपस्थित झाला त्यावेळेस हाच माणूस म्हणतो की शिर्डीला गरज नाही. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री तिथं चालतो म्हणतो आणि स्वतःच्या गावाला शिर्डीला कॅरिडॉर नको म्हणतो. विरोधाभास आहे सगळं. खरं श्रीजी, भरपूर विषय आहेत आणि तुमच्याकडं सगळ्या विषयांवरतीचे सगळे मुद्दे आहेत, अभ्यासपूर्ण मुद्दे आहेत. आणि आज निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी स्पष्ट, परखड आणि अतिशय तिखट शब्दामध्ये तुम्ही सगळी मांडणी केलेली आहे. जसं आमच्या या युट्यूबचं चॅनलचं नाव आहे करेक्ट कार्यक्रम, तसं तुम्ही स्वपक्षाचा देखील आपल्या सगळ्या स्पष्ट आणि परखड वाणीतून करेक्ट कार्यक्रम केलाय असं म्हणायला हरकत नाही. असंच भेटत राहावे. धन्यवाद. आमचं म्हणणं एकच आहे या माध्यमातनं की जे काही नगरसेवक निवडून जातील अभ्यास करा. सामान्य जनता टॅक्सचं भरती आपल्या खिशातनं, सरकारकडनं अनुदान येतं तीर्थक्षेत्र म्हणून, त्याचा विनियोग चांगला व्हावा. तिथं पैसे मिळवायचं उपजीविकेचं साधन म्हणून नगरसेवक होऊ नकात. खऱ्या अर्थानं नगरसेवक या शब्दाचा पुरेपूर अर्थ सार्थ करा, एवढीच आमची या माध्यमातून विनंती आहे. आणि मनमानी कारभार नेते मंडळींनी कमी करून सामान्य जनतेला आपलंसं करून वागावं, एवढी विनंती आहे.